स्वागत आहे, नवीन कार्यक्रम आलाय, कशी तयारी चालू आहे? उत्सुकता आहे. उत्सुकता, प्रेशर, भीती असं सगळंच एका एका वेळी एकत्र सगळं झालंय. कारण खूप गोष्टी असतात. इट इज नॉट इझी कॉमेडी करणं म्हणण्यापेक्षा दुसऱ्यांना हसवणं हे अजिबात सोपं नाहीये. त्यामुळे त्याचं प्रेशर एक जास्त आहे की आपण आता एक काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय, तर लोकांना हसू यावं ही माफक अपेक्षा घेऊन आम्ही हा शो घेऊन आलोय. आणि प्रेशर नाही म्हणता येणार, पण असतं, कारण लाईव्ह परफॉर्मन्सेस असतात सगळे आणि त्यातून सगळे कलाकार बसलेले असतात समोर, म्हणजे दिग्गज कलाकार, भरतदादा, अलकाताई, त्याच्यानंतर आमचे जे गेस्ट येणारे असतात आणि प्लस ऑडियन्स जो सगळ्यात मोठा आपला फीडबॅक वाला आहे. त्यामुळे इट इज डिफरंट बट इट इज अमेझिंग फन आणि खूप मजा येते करायला त्या प्रेशरमध्ये. मालिकांमधून तुला पाहिलंय, पण जेव्हा या कार्यक्रमाची घोषणा झाली आणि तू सुद्धा आहेस हे कळलं, सोशल मीडियावरती प्रोसेस दिसू लागले, तुझ्यापर्यंत काय कमेंट्स आहेत प्रेक्षकांच्याही आणि घरातल्यांच्या? ऍक्च्युली प्रेक्षकांच्या कमेंट्स खूप वेगळ्या होत्या. त्यांचं सगळ्यांचं असं होतं की म्हणजे वी आर व्हेरी हॅपी टू सी यू एक वेगळ्या जॉनरामध्ये, एक वेगळ्या कार्यक्रमात. खूप ऍक्च्युली कोविड नंतर मी आत्ता परत आली आहे, त्यामुळे सगळ्यांचं असं होतं की आम्ही खूप खुश आहे तुला परत बघायला. पण घरचे तर सगळेच खुशच होते, कारण त्यांचं असं होतं की काहीतरी नवीन करते मी, आणि प्लस दे वर व्हेरी हॅपी विथ इट. पण तू म्हटले जसं की मालिकांमध्ये काम करतेस, पण या मंचावर आल्यावर आपल्याला विनोद करायचा, मंचावर आल्यावर एखादी वेगळी गोष्ट काय सापडली का? वेगळी म्हणजे सुपर्णाला खूप वेगळ्या गोष्टी सापडल्या आहेत. सुपर्णाला वेगवेगळे कॅरेक्टर्स सापडलेत, वेगवेगळे, आता तुम्ही ऐकला तसं एक लाफ्टरही सापडलाय. अशा खूप गोष्टी सापडल्यात आणि मला खूप छान छान फ्रेंड्स झालेत नवीन. भाऊ, ओंकार, रोहित आणि स्नेहल. आणि सगळ्यांचे खूप छान छान टिप्स असतात. सगळे सांगतात की काय काय नवीन करू शकतो, काय काय अजून खूप एक्सप्लोअर करायला मिळतं ॲज अन आर्टिस्ट. आणि ॲज अन आर्टिस्ट दर आठवड्याला नवीन करायला मिळतंय, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट खरंच नसू शकते. निलेश बरोबर जितका कम्फर्ट आहे ना मला, मी खरंच म्हणजे मी खूप खुश आहे की त्यांनी मला एक तर ह्या शोसाठी निवडलं. त्याच्या डोक्यात मी आले की बाबा हा सुपर्णा हे करू शकेल. आणि निलेश जेम ऑफ अ पर्सन आहे. म्हणजे मला काहीही वाटू दे, मी पहिले त्याच्याकडे जाते आणि त्याला सांगते ही इज दॅट काइंड ऑफ अ फ्रेंड. त्यामुळे तो खूप कमाल व्यक्ती आहे ती. त्यामुळे मला खूप मजा येते त्याच्याबरोबर काम करायला. त्याचं दिग्दर्शन इतकं अप्रतिम आहे, इतकं लेखन भारी आहे की त्या लेखनाला आपण न्याय देतोय की नाही हे जास्त प्रेशर असतं म्हणा, किंवा जास्त महत्वाचं असतं. त्यामुळे त्या गोष्टी होताना खूप मजा येते. पण निलेश इज अ जेम ऑफ अ पर्सन. घाबरू नका, गिवअप करू नका, रडू नका, फक्त आणि फक्त हसत लाईफ एन्जॉय करा. कारण त्याच्याने तुमचं जास्त ग्रोथ होईल, तुमची लाईफ जास्त होईल आणि तुम्हाला खूप मजा येईल लाईफमध्ये. त्यामुळे आणि आम्ही घेऊन आलोच आहे, तर हा शोही बघा त्याच्याबरोबर, म्हणजे तुम्ही हसतच राहाल. त्यामुळे हसताय ना, हसायलाच पाहिजे, हा बघायचा आहे कार्यक्रम. थँक्यू.